जळगावमध्ये सततच्या पावसामुळे उडीद पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय। लष्करी अळी पिकाची पानं खाऊ लागलेल्या शेंगा नष्ट होत आहेत। त्यामुळे एकूण उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। तर शेताच्या बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। कशा पद्धतीचा हा प्रादुर्भाव आहे आणि काय कुठली लागवड केलेली आहे? मी आशा पाटील। आमच्या शेतामध्ये लष्करी अळीचं खूप प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही सतत मजूर लावतोय तरी काही उपयोग होत नाहीये आणि सतत पावसामुळे आमच्या शेतामध्ये खूप नुकसान झालेलं आहे। आम्हाला काहीतरी पंचनामा करून काहीतरी भरपाई द्यावी, नुकसान भरपाई सरकारकडनं। 2-3 वेळेस फवारणी केली पण त्या शेंगा बाहेरून यायच्या अगोदरच पाऊस सतत चालू असल्यामुळे आड्यांचं प्रमाण कमी होत नाहीये आणि उपयोगच होत नाहीये। म्हणून त्याला काहीतरी उडदाच्या पिकावर खूपच फवारणी केली आम्ही 2-3 वेळेस। सोयाबीन असो उडीद असो तेच प्रमाण चालू आहे। आड्यांचं प्रमाण काही कमी होत नाहीये। लष्करी अळीने खूप आम्हाला हे केलंय, त्रस्त केलंय। त्याच्यामुळे आमच्या शेताचा काहीतरी पंचनामा करावा तुम्ही, अशी आमची मागणी। शेतकऱ्यांनी पुन्हा सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी। हीच मागणी सर्वसामान्य शेतकरी करतो आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।